नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। मराठा समाजातील वधूवरांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे, कारण त्यांच्यासाठी एक वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन जरूर दाबा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या फोनवर पोहोचावं यासाठी बेल आयकन देखील क्लिक करा। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला देणार आहे एक अशी टिप ज्यामुळे तुम्ही एकही रुपया न भरता मराठा समाजातील इतर वधूवरांबरोबर तुमची माहिती शेअर करू शकता आणि त्यांची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता। म्हणून व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा, मिस करू नका। वळूयाच्या विषयाकडे, मराठा वधूवर मेळावा। अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करत आहे आणि ह्याच संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे। राजेंद्र कोंढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे 30 तारखेला। श्री युवराज दिसले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे, तो खास वधूवरांसाठी, म्हणून तुम्ही ही संधी घालवू नका, गमावू नका। आणि संडे जरी असला तरी मला फिरायला जायचंय, वेळ नाहीये, घरी आराम करायचा आहे अशी कारण न काढता ह्या मेळाव्याला जरूर उपस्थित राहा। वधूवरांनो, मी तुम्हाला हे सांगतोय, पण काही कारणास्तव तुम्ही जर येऊ शकत नसाल तर तुमच्या आई वडिलांना हा वधूवर मेळावा अटेंड करायला जरूर सांगा। काही कारणास्तव वधूवरही येऊ शकत नसतील आणि त्यांचे पालकही येऊ शकत नसले तर आयोजकांशी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवा। या मेळाव्याची वेळ आहे दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत। येताना तुमचा बायोडेटा, फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका। मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा मेळाव्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही आयोजकांशी ह्याच नंबरवर, जो स्क्रीनवर तुम्हाला आता दिसतोय, त्यावर संपर्क साधू शकता। मेळाव्याचे ठिकाण आहे पत्रकार भवन हॉल, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे 30। तर मित्रांनो, वाट कसली बघताय? तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्याचे असाल किंवा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्याचे असेल तर त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू। आता वेळ झाली आहे आपल्या टिपची। मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही ह्या व्हिडिओला व्ह्यू केलात कारण तुम्ही शब्द वाचला, तो म्हणजे मराठा। तुम्ही स्वतः मराठा समाजाचे आहात आणि म्हणून तुम्ही मराठा वधूवर मेळावा हे शब्द वाचून ह्या व्हिडिओवर क्लिक केलं। तुमच्यासारखेच इतरही व्ह्यूअर्स असणार आहेत। आपले वधूवर मेळाव्याचे व्हिडिओज हजारो लोकांपर्यंत पोहोचतात। आपण असा एक प्रयत्न करूया की जिकडे प्रत्येक व्ह्यूअर ज्यांच्या घरी लग्नाचे व्याचे जे कोण असेल, मुलगा असेल किंवा मुलगी, त्यांचे बेसिक डिटेल्स जर आपण कमेंट सेक्शन मध्ये टाईप केलेत, म्हणजे काय, बेसिक डिटेल्स मध्ये तुमचं शिक्षण, तुमची उंची, तुमचं ठिकाण, तुमचं वय आणि आई वडिलांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुम्ही आता हा जो व्हिडिओ बघताय म्हणजे डेफिनेटली तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरी कोणी ना कोणीतरी लग्नाच्या व्याचे असणार। जर त्यांची माहिती तुम्ही कमेंटच्या सेक्शन मध्ये, ही जी बेसिक माहिती मी सांगितली तुम्हाला, ती जर तुम्ही टाईप केली तर इतर जे व्ह्यूअर्स आहेत, जे मराठा समाजातलेच असणार आहेत आणि जे ह्या व्हिडिओवर क्लिक करणार आहेत, तर कमेंट्स मध्ये त्यांना तुमची माहिती दिसेल। त्यांना जर तुमची माहिती योग्य वाटली तर ते तुमच्याशी डायरेक्ट संपर्क साधतील। तसेच ते देखील त्यांची माहिती टाईप करतील कमेंट्स मध्ये, जी तुम्हाला दिसेल। म्हणजे काय होईल की कमेंट सेक्शनचा वापर करून आपण एकमेकांची माहिती एकमेकांबरोबर शेअर करू शकतो। आणि ह्यासाठी खर्च किती असणार आहे? 0, 0, कारण कमेंट्स मध्ये तुमची माहिती देण्याचे काही चार्जेस नसणार आहेत। तर मित्रांनो, हा एक नवीन पॉइंट मला सुचला जो मी तुमच्याबरोबर शेअर केला। तर मराठा समाजातील वधूवरांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा त्यांचे पालक किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे मित्र जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर वधूवरांची बेसिक माहिती कमेंट्स मध्ये टाईप करा। जे इतर कॅन्डिडेट्स ती व्ह्यू करतील आणि तुमचं स्थळ जर त्यांना आवडलं तर ते कॉन्टॅक्ट करतील आणि मग तुम्ही ठरवू शकता की पुढे जायचंय की नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।